नमस्कार मंडळी, मी मिस्टर प्रोफेसर, तुमच्या करिअरचा साथीदार. तर बघा, फ्रीज, फ्लोट आणि स्लाइड या तिघांमधनं काय निवडायचं हे कन्फ्युजन फक्त आणि फक्त आपण 5 मिनिटात लवकरात लवकर आपण समजून घेण्याचा क्लिअर कट प्रयत्न करूया. ठीक आहे. तर बघा, आज आपल्याला महाराष्ट्र CET जे काही आता 11 तारखेनंतर म्हणजे 21 तारखेनंतर आय थिंक जे काही कॅप राऊंड्स होणार आहेत 2025 या वर्षासाठी, तर यामध्ये खूप महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे की ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तो ऑप्शन फ्रीज करायचा, फ्लोट करायचा की स्लाइड करायचा, ह्या सगळ्यांचं मिनिंग काय आहे बघा. अतिशय आपण लवकरात लवकर 5 मिनिटात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यांना यात गोंधळ असतोच, ठीक आहे, पण आज मी अगदी 5 मिनिटातच सगळे क्रिस्टल क्लिअर करून देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करूया. तर चला आपण सुरू करूया. बघा, सर्वप्रथम आपण व्हॉट इज फ्रीज. ठीक आहे, फ्रीज म्हणजे काय. ठीक आहे, जर तुम्हाला ज्या कॉलेजची एखादी पर्टिक्युलर ब्रँच जर अलॉट झाली असेल, तो तुमचा जर फायनल डिसिजन असेल की नाही बा, मला या कॉलेजमध्ये ही ब्रांच पाहिजे होती आणि ती मिळाली, ठीक आहे, आणि तुम्ही तो जर स्वीकारत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, फ्रीज करायचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज म्हणजे तुम्ही PICT हा समजा ऑप्शन फॉर्ममध्ये टाकला होता, PICT कॉलेज, आणि या कॉलेजमध्ये तुम्हाला ही ब्रांच मिळाली, आणि तुम्ही खुश खूप आहात, तर मग हा जो काही ऑप्शन आहे तुम्हाला फ्रीज करायचा, आणि पुढे जो काही राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू नका. म्हणजे ऑटोमॅटिक तुम्ही जर का ऑप्शन फ्रीज केला तर तुम्ही ते म्हणजे तुम्हाला जो काही कॉलेज अलॉट झाला आहे तो पर्टिक्युलर ब्रांच मिळून जाणार, आणि आपण एक्सक्लूड होऊन जाणार त्या पार्टिसिपेशनमध्ये. ठीक आहे. वन्स यू फ्रीज युअर ॲडमिशन गेट्स लॉक. इथं लक्षात. हा फ्रीजचा अर्थ होता. आफ्टर दॅट फ्लोट. फ्लोट म्हणजे काय, आता तुम्हाला एखादा कॉलेज मिळालेलं ब्रांच ठेवायचं आहे, ठीक आहे, पण तुम्ही अजून हायर प्रिफरन्ससाठी ट्राय करणार आहात, मग फ्लोट करा. फॉर एक्झाम्पल, बघा, एक्झाम्पल दिसलं तुम्हाला एकदम क्लिअर कट समजते. सपोज तुम्हाला VIIT मध्ये IT ब्रांच मिळाली आहे, पण तुम्ही VIIT मध्ये समजा कम्प्युटर किंवा दुसऱ्या कॉलेजमध्ये CUP मध्ये ENTCचा वेट करत आहात, तर फ्लोट करा. जर पुढच्या राऊंडमध्ये मिळालं तर बदल होईल, नाही मिळालं तर जुना ऑप्शन फॉर्म कन्फर्म होईल. हे तर लक्षात. म्हणजे तुम्हाला समजा VIIT मध्ये समजा तुम्हाला IT मिळालं होतं, परंतु तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये कम्प्युटर पाहिजे किंवा CUP मध्ये तुम्हाला ENTC पाहिजे, तर तुम्हाला वेट करायचं आहे. हे लक्षात. जर पुढच्या राऊंडमध्ये मिळालं तर काही प्रॉब्लेमच नाही, है की नाही. फ्लोटचा अर्थ तोच आहे की ठीक आहे, मला त्याच कॉलेजमधनं किंवा पुढचं पाहिजे होतं, पण समजा नाहीच मिळालं, तर समजा तुमचा जो काही सुरुवातीला होता की VIIT मध्ये तुम्हाला IT मिळालं, तर मग तो कन्फर्म होऊन जाणार. दिस इज ऑल अबाउट फ्लोट. आफ्टर दॅट, व्हॉट इज स्लाइड. स्लाइडचा अर्थ काय आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला जे कॉलेज अलॉट झालं आहे, तेच हवं आहे, पण त्या कॉलेजमधील हायर ब्रांच तुम्हाला हवी आहे, मग स्लाइड करा. याचं लक्षात. फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्हाला MIT पुणेमध्ये मेकॅनिकल मिळालं, पण तुम्हाला त्याच MIT मध्ये कम्प्युटर पाहिजे, तर तुम्ही स्लाइड करू शकता. याचं लक्षात. स्लाइड ओनली वर्क्स विदिन द सेम इन्स्टिट्यूट, हायर प्रिफरन्स ब्रांचेस इन द सेम कॉलेज. याचं लक्षात. बघा, याचं लक्षात. म्हणजे MIT मध्येच समजा इनिशियली तुम्हाला मेकॅनिकल मिळालं, परंतु तुम्हाला MIT कॉलेजमध्येच समजा तुम्हाला जर कम्प्युटर पाहिजे असेल, देन यू कॅन गो विथ द स्लाइड ऑप्शन. हे लक्षात. ठीक आहे. म्हणजे फ्रीज कन्फर्म झालं, करून टाका. फ्लोट समजा तुम्हाला पुन्हा खेळायचं आहे, ठीक आहे, भेटलं तर भेटून जाणार, नाही तर तुमचा जो जुना काही ऑप्शन राहतो तो तिथे तर राहतोच, त्यात काही प्रॉब्लेम येणार नाही. चला बघा, आता स्ट्रॅटेजी की कोणतं तुम्हाला निवडायचं आहे. फ्रीज कधी निवडायचं. इफ यू आर शुअर अबाउट युअर ड्रीम कॉलेज प्लस ब्रांच, देन यू हॅव टू गो विथ द फ्रीज. फ्लोट, तुम्हाला मिळालेला ऑप्शन जर ॲक्सेप्टेबल आहे, पण तुम्ही हायर ऑप्शनसाठी ट्राय करू इच्छिता, तर तुम्हाला थोडी ॲडमिशनसाठी रिस्क घ्यायची नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, फ्लोट. म्हणजे एखादं पर्टिक्युलर कॉलेज मिळालेलं आहे, पण रिस्क नाही घ्यायची आहे आपल्याला, आहे की नाही, हुकवायचं तर नाही आहे, फ्लोट करा. मिळालं तर मिळालं, नाही तर आहेच. स्लाइड, तुम्हाला समजा एखादा कॉलेजमध्ये समजा एखादी पर्टिक्युलर ब्रांच मिळाली आहे, आणि त्याच पर्टिक्युलर ब्रांचमध्ये समजा पुन्हा एखादी ब्रांच तुम्ही ट्राय करत आहे, तर यू हॅव टू गो विथ द स्लाइड. इम्पॉर्टंट टिप्स बघा. लास्टली, तुमचा डिसिजन वन्स लॉक झाला तर तो बदलता येत नाही. फ्लोट आणि स्लाइड करताना पुढचा राऊंड पार्टिसिपेट करणं मस्ट आहे. डेडलाईन चुकू नका, आजच डिसिजन फायनल करा. ठीक आहे. आउटरोमध्ये बघा, मला एकच गोष्ट सांगायची. आशा आहे की फ्रीज, फ्लोट आणि स्लाइड या सगळ्यांवरचा गोंधळ तुमचा क्लिअर झाला असेल. जर अजूनही काही डाऊट असतील
तर खाली कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला पर्सनली रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.